हितेश म्हात्रे, विनय म्हात्रे, प्रशांत घरत, अमित पाटील, त्याचबरोबर तमाम डोंगरी 11 च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलं। ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल, जगभरात लाईव्ह पाहिली जाते अनेक प्रेक्षकांच्या माध्यमातून। त्याचबरोबर आमच्या समालोचक बंधूचा संच इथे सज्ज आहे, त्यामध्ये रिवल म्हात्रे असतील, आतिश असतील, त्याचबरोबर हितेश म्हात्रे असतील। अतिशय चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलं या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये। शेवटचा दिवस या स्पर्धेतला आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। आपण पाहू शकाल जसं संध्याकाळचं सत्र असेल, आजचा सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस आणि प्रेक्षक पुन्हा एकदा प्रेक्षकांची पावलं मात्र या मैदानाकडे वळताना दिसतील। या मैदानाकडे आपण जर विचार केला तर तुम्ही पाहू शकाल चारही बाजूने झाड, गंधा झाडी, हिरवीगार असा गालीच्या मैदानामध्ये आणि त्यावर खेळणारे फुलपाखरांप्रमाणे असलेले खेळाडू, कारण प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या कलरच्या जर्सीमध्ये परिधान करून ते खेळण्यासाठी सज्ज झालाय। असं वेगळं वातावरण मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल। 2 अंपायर सज्ज आहेत। यस अंपायर 20 मिनिटाचा वेळ इथे दिला जाईल असं अंपायर कळवतात आणि 20 मिनिटं तुमच्या समोर असतील। गोलंदाज तयार आहे पहिलं षटक घेऊन। एक्स्ट्रा प्लेअर अजूनही आलेला नाहीये टीम निलेश स्पोर्ट जावे। आम्ही वारंवार सांगणार नाहीये कुठल्याच मॅचला बॉल टाकायच्या अगोदर तुमचा एक्स्ट्रा प्लेअर। पहिला चेंडू बॅकफुटला गेला, कट केला कव्हर पॉइंटला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र मिळताना दिसत नाही। फलंदाज प्रफुल्ल ठाकूर, पत्तू याला दोन्ही पप्पू या नावाचे खेळाडू आहेत। एक खेळाडू तुम्ही पाहू शकाल परस पाडा आणि दुसऱ्या बाजूचा एक खेळाडू जर तुम्ही विचार केला तर डोंगरीचा पप्पू। संदीप पाटील आणि प्रफुल्ल ठाकूर ही जोडी। प्रफुल्ल स्ट्राईक घेतोय। यावेळेला टायमिंग चांगलं आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे स्क्वेअर लेगला। जजमेंट चांगलं आहे। फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, गडी बाद होतोय। फलंदाज प्रफुल्ल ठाकूर। धन्यवाद। अतिशय सुरेख असं संगीत, परंतु हे गाणं मला वाटतं जीपी फोंडे संघ पुन्हा एकदा खेळण्यासाठी या मैदानात येईल। ज्यावेळेस तो संघ या मैदानात येतो अनेक स्पर्धांमध्ये जीपी फोंडे संघ काही गाणं सातत्याने गाजताना मी पाहिलंय, परंतु फलंदाज इथे बाद होतो। पहिल्या विकेटचं पतन होतं। फलंदाज बाद होणारा ठरतोय प्रफुल्ल ठाकूर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय जीवित मात्र मॅन फ्रॉम मुलेखंड। मुलेखंड या टीमचा एक नावाजलेला खेळाडू, मुलेखंड विभागातला उरण विभागातला एक नावाजलेला खेळाडू आणि निश्चितच मी म्हणेन येणाऱ्या काही हंगामामध्ये जीवित च्या माध्यमातून देखील एक आगळं वेगळं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। कारण हा जर खेळाडू सातारा समुद्रापलीकडे गेला तर याच्यात मात्र वावगं ठरणार आहे, कारण या खेळाडूला रत्नागिरीमध्ये पाहिलं होतं खेळ करताना। अनेक जे प्रेक्षक होते ते खुश होते जीवितच्या खेळीवर पहिल्याच मॅचच्या दरम्यान। येणाऱ्या हंगामामध्ये कदाचित जीवित देखील सातारा समुद्रापलीकडे परदेशवारी करताना दिसेल अशी निश्चितच आशा आहे। ओव्हर द विकेट यावेळेला पप्पूच्या बॅट मधून मिसटायमिंग, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद। चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय कुणाल नाईकच्या माध्यमातून आणि बाद होतोय संदीप पप्पू। थँक्यू। मात्र एका पाठोपाठ दोन्ही पप्पू तंबूच्या दिशेने परतलेत, परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय किशोर घरत, मॅन फ्रॉम डोंगरी आणि याच विभागातला हा खेळाडू आहे। यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन। किशोरला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण सध्या समिता उरण संघ अडचणीत। निलेश स्पोर्ट जावळे संघ या संघाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर निश्चितच संघर्ष पेन या संघाला मात्र 36 धावांवर रोखलं होतं या टीमने। गोलंदाजी खूप चांगली आहे, धारदार गोलंदाजी करत असताना सिद्धेश वास्कर हा खेळाडू बॉलिंग मार्कवर। संघाची धावसंख्या अजूनही अकाउंट ओपन करायचं 0 आकड्यावर 2 गडी बाद। 2 गडी बाद झालेत, 0 आकडा इथे पाहायला मिळतोय। बॉलर ऑन हॅट्रिक, पंचाकडे अपील होते आणि ती मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाते। फलंदाज जीवित मात्र बाद।
तर तुम्ही पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना डोंगरीगावचे उपसरपंच किरण गरात यांचं आगमन झालेलं आहे. तर विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. किरण गरात साहेब या आपण डोंगरीगावची जबरदस्त ओळख उपसरपंच म्हणून आपली ओळख का तर आपण या व्यासपीठावर येऊन यथोचित आपला मान सन्मान होणार विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेत. परंतु हॅट्रिक इथे मात्र पूर्ण होते. ओडीआय इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला तर जलाउद्दीन पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज याने पहिली हॅट्रिक घेतली 20 सप्टेंबर 1982 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध. अकीज जावेद अतिशय कमी वयाचा गोलंदाज 19 वर्ष 81 दिवसाचा असताना हॅट्रिक घेतली होती. चेतन शर्माची हॅट्रिक तुम्ही पाहिली असेल नागपूरच्या मैदानावर. या मैदानावर हॅट्रिक घेतली सिद्धेश याने. ओडीआय मध्ये आतापर्यंत हॅट्रिक पूर्ण झाला तब्बल 41 हॅट्रिक जहूर खान. वेगवान चेंडू ते पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. पंचांचा इशारा तो 22च्या रूपाने अवांत रूपात खातं उघडलं जातं. श्री गणेश येथे होताना दिसतो. आतापर्यंत पाहिलं असेल आपण 40वी हॅट्रिक जेम्स फॉकनर, 39वी हॅट्रिक संगीसो रबाळा, 41वी हॅट्रिक घेतली मात्र जहूर खान या गोलंदाजाने. युएचा गोलंदाज आहे. आयर्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या मागच्याच आठवड्यातल्या स्पर्धेमध्ये त्यांनी ही हॅट्रिक नोंदवली. म्हणजे ओडीआयचा आतापर्यंत विचार केला तर 41 हॅट्रिक पूर्ण झाला. कुणाला आपण जो फलंदाज पाहतोय तो या स्पर्धेचा मुख्य आयोजक किशोर गरात. फलंदाज बाद आणखीन एका विकेटचं पतन होतं. किशोर देखील तंबूच्या दिशेने परत. लगातार विकेट आणि विकेटच पडताना दिसतात. अतिशय चांगली गोलंदाजी ते सिद्धेश वास्कर याची पाहायला मिळतं. वन स्पेल प्रवास राहिला सिद्धेशाचा. मात्र सिद्धेशला जेव्हा खेळाडू मैदानात उतरेल तेव्हा आठवेल कारण समोर संघ देखील तेव्हा स्थापित आहे. समुदाय संघ बंगारपाडाचा हा खेळाडू आहे सिद्धेश. आपण पाहिलं असेल बंगारपाडा संघाचं प्रदर्शन देखील खूप चांगलं राहिलंय. कुणाला आपण बघितलं तर सिद्धेश भास्करची ओळख खऱ्या तर मी सांगते ना सिद्धेश भास्करकडे बघितलं तर एकटा बंगारपाडा संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. मित्रांनो या खेळाडूने बामणडोंगरी या ठिकाणी जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवला. आणि आज खऱ्या अर्थानं निलेश स्पोर्ट्स संघामध्ये ज्या प्रकारची भेदभाव गोलंदाजी केली या गोलंदाजीमध्ये फक्त साईच्या स्वरूपात आलेली एक धाव म्हणजे एक निर्धाव षटक फेकण्याचं काम केलंय ते खऱ्या अर्थानं सिद्धेश भास्करनं. 4 विकेट मात्र मिळवलेत आणि खरोखर एकटा बंगारपाडा हा संघ सातत्याने चांगलं योगदान देतो. बामणडोंगरीची स्पर्धा आम्ही अनुभवली होती. तर चांगली स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. त्या स्पर्धेमध्ये देखील चांगलं योगदान राहिलं होतं सिद्धेश वास्कर याचं. आणि हे षटक मात्र पहिलं संपले. दुसरं षटक घेऊन कुणाल दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना दिसेल. आपण पाहू शकाल 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आलं. जसे हेलिकॉप्टर या नावाने ज्या खेळाडूला संबोधलं जातं तो खेळाडू सध्या मैदानामध्ये आहे. प्रतीक केगावचा हा खेळाडू. 9 सेकंडला तुम्ही पाहू शकाल फलंदाज केदार. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपी झाला. पंचांचा इशारा आहे ते व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. दुसरे षटक इथे प्रगती पथारात पाहू शकाल. अनेक खेळाडूंना वेगवेगळी नाव आले. हेलिकॉप्टर नाव मात्र निश्चितच दिलं गेलंय या खेळाडूला आणि कदाचित त्याचा फेवरेट शॉट असावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. चेंडू जातोय गलीच्या दरम्यान. तत्पूर्वी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र मिळते 22च्या रूपात. एक धाव अवांतर रूपात मिळते. संघाची धावसंख्या 3 वर. इथे मात्र सिंगल डबलने धावा येताना दिसतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जातोय केदार. केदार पाहू शकाल तुम्ही कोटनागाचा हा खेळाडू आणि केदारला इथे चांगलं प्रदर्शन करावं लागेल कारण संघ अडचणीत आहे. पण पाहिलं असेल केदार जाधवला पुणे विभागातला खेळाडू. परंतु या केदारला या मैदानामध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. ज्या केदार जाधवने मात्र पदार्पण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून केलं होतं. चांगला फटका कव्हर पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील केदारला. 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. पाहू शकाल 5 नोव्हेंबरला वाढदिवस देखील असतो विराट कोहलीचा. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये. दुखापत झाली होती खांद्याची परंतु तरी देखील बॅटिंगला आला. तमाम ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं लक्ष राहिलं होतं की विराट कोहली बॅटिंगला येणार नाही. परंतु चेतेश्वर पुजाराने आज 20 शतक लगवलं. 100 पेक्षा जास्त आपल्या धावा त्यांच्यावर लीड झालाय.
याच जर झाला 200च्या आसपास गेल्याने उद्या ऑल आउट झाली ऑस्ट्रेलियन टीम तर कदाचित आज सामना आपण जिंकू देखील शकतो. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 6 वर. 6 धावा इथे फलकावर लागतात. टार्गेट इथे सेट करावं लागेल टीमला, कारण धावा झाल्या 6 फक्त. पहिलं षटक संपलं, दुसरं षटक टाकतोय गोलंदाज कुणाल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकांचा आज सामना. कुणाल भेदक मारा करताना या वेळेला तुम्ही पाहू शकाल प्रतीकसाठी चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि एक धाव मात्र पूर्ण होताना दिसते. एक धाव संघाच्या खात्यात. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. 7 जुलै 1981 ला जन्म झाला भारताचा निश्चितच खेळाडू महेंद्रसिंग धोनी. आणि त्या महेंद्रसिंग धोनीने मात्र सर्वच चषक भारतासाठी जिंकून दिली. मग वर्ल्ड कप असेल, T20चा वर्ल्ड कप असेल, चॅम्पियन ट्रॉफी असेल, टेस्ट मध्ये बेस्ट भारत 1 नंबर, अशा अनेक ट्रॉफीज मात्र भारतासाठी महेंद्रसिंग धोनीने जिंकून दिल्या. एक रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण होताना दिसतात. परंतु नुकताच एक किस्सा घडला मित्रांनो. महेंद्रसिंग धोनी आणि त्यांची जी रांची झारखंडची टीम होती ती एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्या हॉटेलला आग लागली होती. मागच्या बॉलमधून लागलेली आग कधी हॉटेलमध्ये आली कोणाला कळलंच नाही, परंतु महेंद्रसिंग धोनीचं लक्ष होतं. नंतर कर्मचाऱ्यांना घेऊन महेंद्रसिंग धोनीने पूर्णच्या पूर्ण टीम वाचवली. म्हणजेच मैदानाबाहेरचा महेंद्रसिंग धोनी आणि त्यानंतर मैदानाच्या आठवडला महेंद्रसिंग धोनी. संघ चालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. एक धाव पुन्हा एकदा मिळते संघाच्या खात्यात. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर धावा होतात 11. पहिलं षटक झालंय. दुसरं षटक देखील समाप्तीची घोषणा पंच करतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 11. अशा अनेक किस्से महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत घडलेत. कारण तुम्ही पाहिलं असेल 2002-2003च्या आसपास सर्वप्रथम TTE तिकीट कलेक्टर, तिकीट एक्झामिनर च्या पदावर असताना महेंद्रसिंग धोनीने कुठेतरी टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिथून त्याचा प्रवास राहिला. मोठमोठ्या स्पर्धांनंतर गाजवायला लागला आणि एक दिवस पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये महेंद्रसिंग धोनी दिसला. सध्या KL राहुल मैदानामध्ये खेळताना तुम्ही पाहताय. KL राहुलला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की खरोखर हा जो टेनिस क्रिकेटचा खेळ आणि त्याच्यानंतर लेदर क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या उंचीवर आज आपला ग्रामीण खेळाडू देखील जाऊन पोहोचलेत, ते देखील जाऊन पोहोचलात, खरंच हे शक्य होतं का तुमच्याकडे पैसे जर नसतील तर? त्यावेळेस KL राहुलने लगेचच सांगितलं होतं, हो हे शक्य आहे. तुमच्याकडे टॅलेंट असलं आणि जर महेंद्रसिंग धोनी सारखा तुमच्याकडे संघर्ष करण्याची ताकद असली तर निश्चितच हे शक्य आहे. कारण अतिशय खेडेगावातला देखील खेळाडू आज भारताचा कर्णधार होऊन झाला. हे देखील तेवढंच चांगली बाब आहे. मी या टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना सांगेन की कुठेतरी टेनिस क्रिकेट खेळता खेळता लेदर क्रिकेटवर देखील कॉन्सन्ट्रेशन करा. कदाचित उद्याचा महेंद्रसिंग धोनी तुमच्यातूनच घडेल. संघाची धावसंख्या 11. तिसरं षटक ओरपीच होता. चांगला फटका. चेडू स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. स्वतः कर्णधार मला वाटते प्रसाद आणि इथे मात्र फलंदाज बाद. मात्र तुम्ही पाहू शकाल आणखीन एका विकेटचं पतन होतं. फलंदाज बाद होतोय. या वेळेला हेलिकॉप्टर नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू प्रतीक नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना यज्ञेश यावेळेला प्रेफर आउट असतं. खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज तुम्ही पाहू शकाल केदार याचं. ज्या केदारने संयम दाखवला होता त्याचा संयम ढासळला आणि ते मात्र प्रयत्न फसला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. लागला तर आबाद करतो, नाहीतर हा बर्बाद करणारा फटका. बर्बाद करून गेला फलंदाजाला. परतावं लागेल इथे केदार याला. आणखीन एका विकेटचं पतन. लगातार विकेट जाताना दिसतंय. यज्ञेश मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. पियुष
केगावचाच हा खेळाडू आहे. अनेक खेळाडू केगावच्या माध्यमातून या टीम मध्ये खेळत आहेत. यज्ञेश नॉस्ट्राईक एंडला ओरपीच होता, फ्लिक केलाय, मनगळातली ताकद इथे झोकून दिली. एक रन कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न नाहीये. फ्लिक ज्यावेळेस आपल्या समोर येतो आपल्याला आठवण होते VVS लक्ष्मण, व्हेरी स्पेशल लक्ष्मण, मोहम्मद अझरुद्दीन, त्याचबरोबर सचिन रमेश तेंडुलकर. तर अनेक खेळाडूंनी असे वक्तव्य केले, सचिन रमेश तेंडुलकरच्या हातात जर तुम्ही स्टंप दिला तर स्टंपने देखील फ्लिक मारू शकतो तेंडुलकर. त्याप्रमाणे देखील तो खेळायचा. आपण पाहू शकाल त्याच्यासाठी भरपूर सराव केला जायचा. कारण ज्यावेळेस पावसाळी हंगाम भारतामध्ये असायचा जून महिन्यापासून, त्यावेळेस मात्र तेंडुलकर देखील ओला बॉल टेनिसचा करून प्रॅक्टिस करायचा, सराव करायचा. जेवढा वेगाने तो बॉल यायचा तेवढ्याच वेगाने त्याची बॅट फिरायची. सराव खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. पण महेंद्रसिंग धोनी याच्या बाबतीत बोलत होतो, अनेक वर्ष मोठी त्याने निश्चितच जिद्द दाखवली क्रिकेटसाठी. खूप चांगलं कार्य राहिलं होतं त्याचं झारखंड रांची खडगपूर स्टेशनच्या माध्यमातून, त्या विभागाच्या माध्यमातून. या वेळेला सुरेख गोलंदाजी, खराब शॉट सिलेक्शन, लगातार रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो, टान्स बदलतोय फलंदाज. परंतु या वेळेला तुम्ही पाहू शकाल संघ अडचणीत आहे आणि त्यामध्ये तुम्ही अजून अडचणी निर्माण करताय. फलंदाज सज्ज आहे खेळण्यासाठी यज्ञेश. ज्या यज्ञेशने मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 16 धावा मारल्या होत्या. यावेळेला चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कबड, ड्राईव्ह चेंडू जातो सीमारेषे लगत आणि हा चौकार. ही क्षमता यज्ञेशकडे. तुम्हाला पाहिलं, मी मगाशीच म्हटलं होतं, तुम्ही खराब शॉट सिलेक्शन दाखवताय, टीमला तुम्ही अडचणीत आणताय. तुमच्याकडे कव्हर ड्राईव्ह सारखा फटका, तुमच्याकडे मिड विकेटला षटकार लगवण्याची क्षमता, तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे, मग रिव्हर्स फटके मारण्याची का आवश्यकता होती? हा प्रश्न आहे प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात, हा समर्थकांच्या मनात तुमचा प्रश्न आहे यज्ञेश. परंतु तुम्ही चांगली बॅटिंग इथे करताना दिसताय. पुन्हा एकदा ओव्हरपिच होता, दिशा भरकटला, रनआउटची संधी आणि पंचांचा इशारा, यस इज आउट, फलंदाज बाद. धन्यवाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. 16 धावा. गडी आतापर्यंत बाद झालेत 7 गडी बाद 16. पाहू शकाल 7 फलंदाज इथे बाद झालेत, एका पाठोपाठ एक विकेटचं पतन. यज्ञेशने थोडीशी झुंज दिली, एक चौकार मारला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा तो देखील बाद झाला. यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन. ज्याप्रमाणे तुम्ही महेंद्रसिंग धोनीला पाहिलं होतं, बांगलादेश विरुद्धचा जो शेवटचा चेंडू होता त्याच्या दरम्यान त्याने मात्र ग्लोव्ज काढून ठेवले होते. अशा रणनीती अनेक यष्टीरक्षक वापरताना दिसतात. सय्यद किरमाणीची मला आठवण होते, कारण BCCIच्या माध्यमातून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा मागच्याच वर्षी सय्यद किरमाणी या यष्टीरक्षकांना देण्यात आला. आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाल्यानंतर सय्यद किरमाणी यांनी निश्चितच खंत व्यक्त केली होती. कुठेतरी उशीर झाला होता सय्यद किरमाणीला हा अवॉर्ड मिळण्यासाठी. अशा गोष्टी घडतच असतात क्रिकेटच्या जगतामध्ये. क्रिकेटच्या जगताच्या पलीकडे देखील संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 16 धावा फलकावर लागल्यात. टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न आहे, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये मी म्हणेन हे 4थ्या षटकामध्ये धावा जर 20 आल्या तर एक चांगलं टार्गेट होईल. पहिल्याच बॉलवर चांगला प्रहार, चेंडू हवेत आहे, चेंडू पहिल्याच बॉलवर सीमारेषा पार, षटकार. डीजे धन्यवाद. इथे डीजे 1-2 का 4 करतो, परंतु फलंदाजाला 1-2 का 4 करावंच लागेल, कारण सिंगल डबल वर काहीच होणार नाही. कारण माहितीये फलंदाजाला कुठेतरी चौकार आणि षटकार मारावे लागतील. पहिल्या बॉलवर लांबलचक षटकार लावला फलंदाज पियुषने. चांगली बॅटिंग पियुष करताना मनगडातली ताकद पूर्णपणे फेकून दिली. या शॉटच्या बदौलत तुम्ही पाहिलं असेल, जेवढा आखूटप्प्याचा चेंडू होता तेवढाच बॅकफुटवर जाऊन त्याने मात्र पुल केला. स्कोअर लगला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फोर्थ विकेट. चांगला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पूर्ण, दुसरी धाव घ्यायची आहे. थ्रो पाहू शकाल, एक टप्पा पडल्यानंतर जातोय, फलंदाज बाद आणि आणखीन एका विकेटचं पतन. क्रिकेटची आत्महत्या, फलंदाज रनआउट.
नो बॉल म्हणजेच 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 धावांबरोबर 24 या आकड्यावर संघ जाऊन पोहोचतोय. रनआउटच्या रूपाने फलंदाज मात्र बाद असेल तर पाहू शकाल फ्री हिटची देखील घोषणा होईल या नेक्स्ट बॉलच्या दरम्यान. थँक्यू अंपायर. फ्री हिटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून 24 क्रमांकाचा नियम इथे लावला जातो. हा नियम मात्र 2007 ऑक्टोबर मध्ये वेगळ्या प्रस्थापित करण्यात आलाय आणि प्रत्येक फ्री हिट 24 धावा. विकेट गेले तर 8, अजूनही 2 विकेट बाकी आहेत. 24 धावा इथे फलकाला लागलात. ऑक्टोबर 2008 पासून फ्री हिट क्रिकेटमध्ये आला. फ्री हिटवर अनेक फलंदाज बाद होताना पाहिलेत, फ्री हिटवर रनआउट देखील होताना पाहिलेत, परंतु फ्री हिटवर मोठे फटके देखील येताना दिसत आहेत. आणि फलंदाजाला माहिती आहे फक्त 4 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो फ्री हिटवर. हा प्रश्न आहे प्रेक्षकांना, तुम्ही विचार करा कुठल्या 4 प्रकारे. परंतु गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका इथे लगवला गेलाय. चेंडू चाललाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट आणि चांगली फेकी होते. संघाची धावसंख्या 25 वर. 25 धावा इथे फलकावर लागतात. 8 विकेट पूर्ण झाले. 2 गडी अजूनही शिल्लक आहेत बाद व्हायचे. पाहू शकाल 4 प्रकारे फ्री हिटवर फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामध्ये पहिला प्रकार रनआउट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला चेंडू खाली राहतोय. दुसरी धाव घेण्याचा इथे मात्र पहिल्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद. रनआउट. यू मिस आहे हिट. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव अवांतर रूपात मिळते. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांनी दिला. फलंदाज बाद. 9वा गडी बाद. 1 धाव मिळते. 26 वर संघ जाऊन पोहोचतोय. तर त्यामध्ये पहिला प्रकार निश्चितच मी सांगितलं रनआउट. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, हँडलिंग द बॉल आणि त्याच्यानंतर चौथा प्रकार हिट द बॉल टॉईस. या 4 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो फ्री हिटच्या माध्यमातून. परंतु जास्तीत जास्त वेळा आपण पाहिले रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अजूनही नियम बदवले. येणाऱ्या 1 ऑक्टोबर 2017 पासून आणखीन 5 नियम क्रिकेटमध्ये अंमलात आणले जातील. त्याची माहिती नेक्स्ट मॅच मध्ये मी तुम्हाला देईन. कुठले 5 नियम येणाऱ्या 1 ऑक्टोबर पासून लागू होतील. परंतु संघाची धावसंख्या आता फलकावर लागली 26 धावा. त्यामध्ये रेड कार्ड पहिला नियम आहे. जर कुठल्या खेळाडूने मैदानात खराब प्रदर्शन केलं, पंचांशी हातापाई केली, खराब उज्जत घातली, पंचांना शिवीगाळ केली तर पंच कुठल्याही क्षणी रेड कार्ड देऊन कुठल्याही खेळाडूला मैदानाच्या बाहेर काढू शकतात. ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये रेड कार्ड दिला जातो त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये रेड कार्ड येईल. हा पहिला नियम आहे. येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये बाकीचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवेन. संघाची धावसंख्या 26 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. त्याच्यामध्ये कुठलाच बदलाव नसेल. निर्णय झाला. अंपायरचा इशारा आलाय फायनल डिसिजन. मला वाटते कुठेतरी स्ट्राईक साठी इथे विचारणा करण्यात आली होती. जरूर विचारलं पाहिजे खेळाडूंनी, कारण हा अधिकार असतो खेळाडूला की स्ट्राईक कुठल्या खेळाडूची आहे. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या 26, कारण नवीन फलंदाजाने षटकार चौकार लगवल्यानंतर विचार करायला लागतं. या वेळेला चेंडू चाललाय थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधोमध. पंचांचा इशारा येईल. बाईटच्या रूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. 27 शेवटचं षटक प्रगती बतावरे. 27 धावा फलकावर लागल्यात. फलंदाजी करत असताना समिदा उरण. हा संघ फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मंदार लवेकर एक चांगला गोलंदाज, परंतु फलंदाजी करावी लागेल. यावेळेला मंदारची बॅट तळपते परंतु चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. फलंदाज मंदार बाद. ऑल आउट इथे मात्र होताना दिसते. टीम पूर्ण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 27 धावा आणि गडी बाद झाले 10. 27 धावांवर 10 गडी बाद झाले. तर समिदा उरण या संघाचे 28 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं निलेश स्पोर्ट्स जावळे संघाच्या समोर. ज्या निलेश स्पोर्ट्स जावळे संघाने 37 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच मॅच मध्ये 11 चेंडूमध्ये 31 धावा करणारा प्रसाद मॅन ऑफ द मॅच ठरला. त्या टीमच्या विरुद्ध या 28 धावांचं लक्ष. निश्चितच मी म्हणे 24 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत, परंतु संघर्ष करावा लागेल निलेश स्पोर्ट्स जावळे संघाला, कारण समिदा उरण टीमची गोलंदाजी खूप चांगली आहे. या आपण ऐकूया
या मॅच मध्ये रायगड समालोचन असोसिएशनचे सल्लागार ज्यांचं खूप चांगलं कार्य या स्पर्धेसाठी राहिलंय, अतिशय चांगलं मंत्रमुग्ध करणारं समालोचन ज्यांनी 3 दिवसामध्ये केलंय, असे आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे सल्लागार रिव्हॉल्व मात्र यांचा आवाज. एक चांगले गोलंदाज परंतु समालोचकाच्या भूमिकेत. धन्यवाद. हॅलो, 28 धावांचं लक्ष. धन्यवाद कुणाल दत्ते. आपण पाहतोय ची स्पर्धा आणि या स्पर्धेतला अतिशय महत्वाचा सामना असणारे दोन्ही संघांसाठी, कारण दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना समिधा उरण विरुद्ध निलेश स्पोर्ट्स जावळे. जावळे संघाच्या घातक गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने जखम ठेवलं समिधा स्पोर्ट्स उरण संघाच्या या फलंदाजांना. सिद्धेश कौतुक करावं लागेल. सिद्धेश 4 सफलता 1 धाव. या दरम्यान मी विनंती करेन, दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपण पाहणार आहोत, तो म्हणजेच गावदेवी गावठाण आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल. मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाचा संगणक आणि गावदेवी गावठाण संघाचा संगणक. आपणास पहिला कॉल असेल की आपण या सामना संपण्याच्या अगोदर नाणेफेक करून घ्यायचा, अन्यथा आयोजकांच्या वतीने आपल्याला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. वरील सामन्यावर सांगायचं झालं तर कुणालने दुसरं षटक फेकलं. या षटकामध्ये 10 धावा आणि 1 0 सफलता. त्यानंतर तिसरं षटक फेकलं चेतननं, या षटकामध्ये 5 धावा आणि 3 सफलता. सुरेख कामगिरी केली चेतननं, सुरेख कामगिरी केली सिद्धेशनं. त्यानंतर शेवटचा अंतिम षटक फेकला गेला रोहन घरात उर्फ जॉन्टी या गोलंदाजानं, 11 धावा आणि 1 सफलता. तर विचार केला तर रोहन घरात हा न्हावे संघाचा, या ठिकाणी न्हावे गावचा खेळाडू, चेतन घरात चेतन गोसावी आणि सिद्धेश वासकर एकटा भंगारपाडा संघाचे 2 खेळाडू आणि कुणाल नाईक हा भिंगारी गावचा खेळाडू. या गोलंदाजाची आणि खेळाडूची ओळख देत असताना आम्ही समालोचक घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी सामना चालू आहे समिधा उरण विरुद्ध निलेश स्पोर्ट्स जावळे. समिधा स्पोर्ट्स उरण हे नाव रायगडमध्ये फार प्रसिद्ध नाव आहे मित्रांनो. बरेच वर्षापासून हे नाव आपण चर्चेला आणि ऐकायला मिळतोय. परंतु उरण संघाने ज्या ठिकाणी आपल्या घरच्या परिसरात अर्थात JNPT मैदानावर आपल्याच तालुक्यामध्ये खेळ करत असताना थोडी खराब कामगिरी केली आहे. 4 षटकामध्ये फक्त 27 धावा काढून 28 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे. ते पनवेल तालुक्यातला या निलेश स्पोर्ट्स जावळे संघासमोर. पनवेल विरुद्ध उरण असा आपण सामना पाहत आहोत मित्रांनो. अतिशय रंगतदार सामना होईल, कारण 24 चेंडू आणि 28 धावांची गरज. आणि या गरजेसाठी अर्थात त्याच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज मैदानात उतरले होता, समाधान वासकर आणि साथी फलंदाज प्रसाद घरात. या 2 खेळाडूंची ओळख पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देऊया मित्रांनो. तर एक फलंदाज समाधान वासकर कानोबा कुंडवाल संघाच्या बाजूने खेळणारा हा खेळाडू आज मात्र तो निलेश स्पोर्ट्स जावळे संघाच्या वतीने खेळतोय. मित्रांनो, याच समाधान वासकरनं वेगळ्या मैदानावर अजिनबी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धा दिवसा स्पर्धा आयोजित केली 2016 आणि 17 मधली पहिली स्पर्धा. आणि या पहिल्या स्पर्धेतला अर्धशतकाचा मानकरी ठरला होता त्या मैदानावरचा हा समाधान वासकर. तर दुसरं रेकॉर्ड सांगायचं झालं तर समाधान वासकर वाकडी मैदानावर मॅन ऑफ द सीरीज बाईकचा मानकरी मिळवणारा, मानकरी ठरणारा हाच तो समाधान वासकर. तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज प्रसाद घरात फ्रॉम जावळे संघाचा आणि जावळे गावचा हा खेळाडू निलेश स्पोर्ट्स जावळे संघाच्या वतीने खेळणारा हा कर्णधार खेळाडू प्रसाद घरातची ओळख सांगत झालं तर मित्रांनो, जावळे संघाचा एकमेव धडाकेबाज फलंदाज जो नेहमीच सलामी सुरुवात करणारा एक चांगला फलंदाज ओळखला होता, गुणवान खेळाडू तो प्रसाद घरातने खऱ्या अर्थानं प्रसाद घरातने आपल्या गावाच्या खेळाडून त्या गावाच्या संघात खेळताना दबदबा निर्माण केला होता. त्यांना कुणाला तरी या खेळाडूला पहिली संधी जर प्राप्त करून दिली असेल तर शेवा नाईट स्पर्धेमध्ये पनवेल विरुद्ध उरण असा जो सामना प्रेक्षणीय सामना रंगला होता, त्या सामन्यामध्ये सर्वप्रथम या खेळाडूला झलकवण्याचं काम केलं होतं पडद्यावर. तोच प्रसाद घरात मात्र आता त्या ठिकाणी रायगडमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करतोय. तोच तो नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज प्रसाद घरात. नक्कीच मैदानाकडे बोलूया मित्रांनो. फाट परिचय झाला दोन खेळाडूंचा. 2 फलंदाजाचा 28 धावांची गरज जिंकण्यासाठी 24 चेंडू. तर गोलंदाजीसाठी येतो गोलंदाज मंदार लहेकर बोलायचं झालं तर बोलणं फार मी म्हणेन बोलावं तेवढेच कमी असा हा खेळाडू गुणवान आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू तोच समिधा नागाव
संविधान नागाव संघाचा हा अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज आणि अनुभवच पूर्णपणे कौशल्य दाखवले आहे. समाधान वासकर सारख्या घातक फलंदाजाला त्रिफलाचीत बाद केला आणि पहिलीच सफलता मिळवली. मास्टर हा मित्रांनो अतिशय अनुभवी आणि गुणवान खेळाडू, अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर, मंदार लवेकर. कुणाला तर आपण नवीन नियमांचा पहिला नियम सांगितला नक्कीच, रेड कार्ड म्हणजे पंचांशी कधीच कुठल्या प्रकारची होऊ जात किंवा आपली खराब गैरवर्तणूक मैदानावर दाखवली तर या ठिकाणी रेड कार्ड दिला जाईल. तर मी म्हणाला कुणाला ते की मंदार लवेकर सारख्या खेळाडूला मी म्हणेन कधीच आयुष्यात रेड कार्ड मिळणार नाही. असा हा खेळाडू आहे, कधीच कुणाशी गैरवर्तणूक करणार नाही. एक संयमी स्वभावाचा खेळाडू म्हणून रायगड मध्ये या खेळाडूची नाव ओळख आहे. तोच मंदार लवेकर मात्र गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली मंदारनं. पाहूया 28 धावांची गरज माफ करण्याने छोटस सवाड आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिली सफलता मंदारला मिळालेली आहे. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सध्या नवीन फलंदाज सिद्धेश वासकर. उलटा चेंडू सिद्धेश वासकरनं चेंडू केलाय, विकेट क्षेत्राकडे 4 धावांसाठी पहिलाच चौकार. मित्रांनो पाहूया आपण सिद्धेश वासकर या खेळाडूची ओळख सांगणे फार गरजेचं असणार आहे. बामण डोंगरी नाईट स्पर्धेतला 2 व्हीलर बाईक समान करी मॅन ऑफ द सिरीज समान करी सिद्धेश वासकर. षटकार, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद मास्टर, नक्कीच आपणास थांबवणार आहे. नाटक करून घ्या, पुढील सामन्याच्या आयोजकांना विनंती असेल. तर मित्रांनो सिद्धेश वासकरची ओळख सांगितली की 2 व्हीलर बाईकचा आत्ताच या महिन्यातली नाईट स्पर्धा पार करणारा बामण डोंगरी स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज समान करू सिद्धेश वासकर ऑन स्ट्राईक. गावठाण संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी विनंती करेन मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाचा संघनायक सामना संपायची आत जर आलो नाही आपण तर 2 धावांची पेनल्टी असणार आहे. सामन्याकडे मंदार लवेकर मात्र या ठिकाणी चौकाराने षटकार मारल्यानंतर हा ब्लॉक हा चेंडू कोलवार पाठीचा चेंडू, सुरेख चेंडू. गोलंदाजीमध्ये विश्लेषण पाहायला मिळतोय, गोलंदाजीमध्ये पूर्णपणे बदल पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या प्रकारे फेकणारा हा गोलंदाज मंदार लवेकर. संविधान नागाव संघाच्या वतीने खेळणारा हा उरण परिसरातला हा गोलंदाज मंदार. शॉर्ट चेंडू चेंडू परंतु ऑफस्टमला चेंडू जास्त बाहेर गेल्याने कारण स्वाय चेंडू घोषित करतोय फलंदाज पंच सुहास शिर्के साहेब घोषित करतात. स्वाय चेंडू 1 धाव मिळाली. अवांतर 11 धावसंख्या धावफलकावर. मात्र चेंडूला फार सिद्धेश वासकर थांबणार नाही. सिद्धेश वासकर ऑन फार हा 6 धावांसाठी दुसरा षटकार लांगावून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं पाहायला मिळतोय. राजा शिव छत्रपती चषक षटकार. मास्टर 17 धावा धावफलकावर. 28 धावसंख्येची गरज अर्धा सल्ला मी म्हणून पूर्ण केलाय या निलेश स्पोर्ट्स जावळे संघाच्या फलंदाजांनी. 17 धावसंख्या धावफलकावर 28 धावांची गरज होती उत्तरार्धामध्ये आणि 17 धावा पूर्ण झाल्या आहेत. तर सिद्धेश वासकर कौतुक करावं तेवढं कमी. मित्रांनो सिद्धेश वासकरची ओळख मी सांगितली आणि त्या ओळखीला पूर्णपणे सार्थक आणि पात्र ठरलाय. या मैदानावर जी तुफानी फलंदाजी तुफानी धडाकेबाज फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवणारा हा खेळाडू बामण डोंगरी नाईट स्पर्धेतला एकता भंगारपाडा संघाच्या वतीने खेळणारा हा खेळाडू मात्र मंदार लवेकर हल्ला सर्वात पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा. मात्र कोलवारचा चेंडू फलंदाजाला केदारकडे चेंडू जातोय. चेंडूची फेकी मात्र 1 धाव काय रोखू शकत नाहीये. 1 धाव मिळाली संघाला, 1 धाव मिळाली सिद्धेशीला. 18 धावा धाव फलकावर 10 धावांची अवघ्या गरज असणार आहे आणि चेंडू उरलत 18 चेंडू 10 धावांची गरज. नाणेफेकीसाठी मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाला शेवटचा अंतिम कॉल.
अतुल भगत या आपला संगणक पाठवा, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण उशीर केलाय. आयोजकांच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा सूचित करण्यात आलेलं आहे. युअर कोऑपरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस टुर्नामेंट. आपलं सहकार्य अतिशय महत्वाचं असणार आहे मित्रांनो. सहकार्य करणे प्रत्येक आयोजकाला आपलं काम आहे. तर नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन नियम इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंमलात आणलेला आहे. कदाचित ते इंटरनॅशनल नियम आपण ग्रामीण क्षेत्रात पण कुणाला येतील. कुणाल राठे यांच्याकडून आपल्याला अजूनही 5 नियमांची या ठिकाणी पूर्णपणे जी ओळख किंवा जी नियम अंमलात आलेले आहेत ते नियम आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर हो चला पाहायचा सामन्याकडे वळणार आहोत. चेंडू पाहूया सिद्धेश वास्कर साठी जोरदार सुटी आला. व्हेरी गुड बॅटिंग सिद्धेश. तिसरा षटकार पाहायला मिळतोय सिद्धेशच्या बॅट मधून आणि हा धावफलका व धावसंख्या एकूण फक्त 4 धावा दूर असणार जिंकण्यासाठी. तो म्हणजेच निलेश स्पोर्ट्स जावले संघ. निलेश स्पोर्ट्स जावले संघाला 4 धावा जिंकण्यासाठी सामना 2 षटकात संपतोय की काय हे पाहायला मिळतं. हे चिन्ह मात्र पूर्णपणे उपस्थित राहिलंय मैदानावर. JNPT मैदान राजा शिवछत्रपती चषक 2017 मध्ये एक जबरदस्त कामगिरी करतोय सिद्धेश वास्कर. ज्या सिद्धेश वास्करची ओळख सांगितली आहे आणि जी स्तुती केली आहे त्या स्तुतीला सार्थक ठरलाय, पात्र ठरतोय. उलटा चेंडू मात्र चेंडूला फक्त या ठिकाणी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू. पंच सुरेश मात्रे यांचा इशारा येतोय. स्वारी चेंडू 3 धावा जिंकण्याकरता गरज असणार आहेत. ओमकार पाटील येतोय कर्णधार मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाचा. त्याचबरोबर कर्णधार आकाश टकले गावठाण संघाचा. गावदेवी गावठाण विरुद्ध निलेश स्पोर्ट्स जावले. ओमकार पाटील आकाश टकले 2 कर्णधार. नाणेफेक होत आहे. हा चेंडू निर्धाव फेकलाय. गोलंदाज राकेश या गोलंदाजानं नाणेफेक इथे निर्णय लागलाय. आकाश टकले गावदेवी गावठाण या संघाच्या बाजूने कर्णधार आकाश टकलेना निर्णय कळवायचा आहे लगेच आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 3 धावा जिंकण्याकरता 3 धावा दूर संघ निलेश स्पोर्ट्स जावले. चेंडूचा समालोचन कक्षाकडे 6 धावांसाठी षटकार आणि विजयी फटका मारून आपला संघ एकतर्फी विजय संपादन करत दुसऱ्या षटकातच खेळ समाप्त आणि जिंकतोय संघ निलेश स्पोर्ट्स जावळे संघ. चार षटकांचा सामना असणार आहे. नोंद घ्यायची आहे. पाहूया समिधा हुरण संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय. समिधा स्पोर्ट्स हुरण संघ स्पर्धेमधून बाहेर जातोय. तर निलेश स्पोर्ट्स जावळे संघ विजय संघ जो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतो आहे.